नमस्कार मुलांनो, तर आज आपण समरूपतेच्या कसोटीवरची उदाहरणं पाहणार आहोत. आपण मागच्या वेळेला समरूपतेची पहिली कसोटी पाहिली होती. ती कसोटी अशी होती, तर ए कसोटी पहा. ए कसोटी, ए म्हणजे अँगल, कोन कसोटी. तर व्याख्या अशी आहे, दोन त्रिकोणामध्ये जर तिन्ही संगत कोन समान असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, हे सिद्ध करा म्हणतात. आणि हा प्रमेय आहे तुम्हाला 4 मार्कासाठी, आणि हा प्रमेय आपण सिद्ध केलेला आहे. मला वाटतं तो तुम्हाला प्रमेय समजला असेल. तर हे तर ए कसोटी आहे. तर काय म्हटलेलं आहे, दोन त्रिकोणामध्ये, म्हणजे तुम्ही या ठिकाणी असे दोन त्रिकोण घेतला असाल. हा एक त्रिकोण आहे, इथं पहिला त्रिकोण, आणि दुसरा पुन्हा हा वेगळा त्रिकोण आहे. हे या प्रकारे त्रिकोण ए बी सी आणि डी ई एफ. तर याच्यामध्ये तिन्ही संगत कोन, म्हणजे याचा एक कोन घेतला असाल तर या कोणाबरोबर या तिन्हीपैकी एक कोन असला पाहिजे. आपण हा घेऊया, कुठलाही चालतो. दुसरा हा कोन घेतला असाल, या मापाचाच या दोनापैकी एक कोन मी हा घेतो असं. आणि तिसरा कोन हा आहे, हे असं, या मापाचा हा तिसरा कोन. असं जर असेल दोन त्रिकोणामध्ये, याचे तिन्ही कोन ज्या मापाचे आहेत तर त्याच मापाचे हे तिन्ही कोन असतील तर असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. हे कसं ओळखायचं पहा. संगत कोण कोणते? एचा संगत कोण डी, समान कोणाला संगत कोण म्हणतात. बीचा संगत कोण ई, आणि सीचा संगत कोण एफ. मग संगत बाजू प्रमाणात म्हणजे एक बाजू घेतला. लास्ट टाइमला आपण स्पष्टीकरण केलं होतं. ए बी कोणत्या कोणासमोर आहे? ही खूण आहे आणि ही इथं आहे. त्याच्या समोर बाजू ही, याच्या समोर ही बाजू, म्हणजे ह्या दोन बाजूंचं गुणोत्तर घ्यायचं. ए बी भागिले डी ई, प्रमाण म्हणजे गुणोत्तर, समजलं. आणि याचं गुणोत्तर दुसरी बाजू बी सी या खुण्यासमोर आहे आणि ही खुणी इथं आहे, म्हणजे दोन्ही कोण समान. यांच्या समोरील बाजू बी सी भागिले ई एफ. आणि तिसरा आहे शिल्लक का समजा ए सी या कोणासमोर, आणि ही खुणी इथं आहे, म्हणजे यांच्या समोरील बाजू म्हणजे ए सी भागिले डी एफ असं आपण लिहू शकतो, समजलं. दोन त्रिकोणामध्ये जर तिन्ही संगत कोण, ह्या दोघांचे तिन्ही संगत कोण, एकाचे तिन्ही कोण बरोबर दुसऱ्याचे तिन्ही कोण असतील तर त्यांच्या संगत बाजू समान प्रमाणात असतात. हा समरूपतेचा पहिला प्रमेय आहे, किंवा पहिलं तुम्हाला कसोटी आहे, समजलं. आणि हे असं असेल तर हे दोन्ही त्रिकोण समरूप असतात. म्हणून त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण डी ई एफ हे असं आपण लिहू शकतो, समजलं. आता याचा व्यत्यास बघा. ए कसोटीचा व्यत्यासचा अर्थ सांगितला आहे. एखाद्या विधानातील गृहीत आणि साध्य यांची अदलाबदल केल्यानंतर जे नवीन विधान तयार होतंय त्याला त्या विधानाचं व्यत्यास म्हणतात. मग याचा ए कसोटीचा व्यत्यास लिहा असं जर म्हटलं तुम्हाला तर नंतर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात हे साध्य झालं, आणि तरपर्यंत या ठिकाणी गृहीत झालं, समजलं. यांची अदलाबदल करायचं म्हणजे काय, जर दोन त्रिकोणामध्ये त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतील तर त्यांचे संगत कोण का समजा समान असतात. म्हणजे जर ह्या दोन त्रिकोणामध्ये तुम्ही असं त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ मध्ये जर हे असं का समजा ए बी भागिले डी ई बरोबर बी सी भागिले ई एफ बरोबर ए सी भागिले डी एफ, तर तुम्ही तर काय करायचं समजा, तर साध्य काय या ठिकाणी संगत कोण समान. मग आता कोणता पहा, ए बी शिल्लक आहे, ए बी घेतला असाल, ए आणि बी सोडल्यानंतर शिल्लक कोण समजा
ए बीच्या समोर कोन सी, म्हणजे कोन सी बरोबर डी आणि ई सोडायचं. याच्यामध्ये डी आणि ई सोडल्यानंतर कोणता कोण समान घेतं, कोन एफ. हे दोन्ही कोण समान. पुन्हा इथं बी सी म्हणजे कोण नाही इथं ए, कोण ए बरोबर ई एफ, कोण नाही कोण डी. आणि इथं ए सी कोण नाही इथं कोण बी, कोण बी बरोबर डी एफ म्हणजे कोण ई. हे असं याला म्हणतात ए ए कसोटीचा व्यत्यास म्हणतात. तुम्हाला व्यत्यास देखील लिहायला सांगतात तेव्हा तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. समजलं. ए ए कसोटीचा व्यत्यास लिहा म्हटलं असेल तर आपण स्वतः तयार करता येतं. जर दोन त्रिकोणामध्ये त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतील तर त्यांचे संगत कोण समान असतात. आकृत्या काढायचं, हे लिहायचं आणि तर हे असं सिद्ध करायचं. आता त्याच्या पुढं आपण शिकायचं आहे आज. तर ए ए कसोटी पाहितं. ए कसोटी आहे आणि त्याचं रूपांतर ए ए कसोटी म्हटलं पहा. आणि याचं स्पष्टीकरण लास्ट टाइम थोडं पण केलं होतं. ए ए कसोटी किती कोण आहेत, दोन कोण आहेत. व्याख्या कशी पहा. जर एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या अनुक्रमे दोन संगत कोणाशी समान असतील तर ते दोन त्रिकोण का समजा समरूप असतात असं म्हटलंय. म्हणजे एका त्रिकोणाचे दोन कोण, हा एक त्रिकोण तुम्ही घेतला, ए बी सी हा त्रिकोण घेतला आणि पुन्हा दुसरा एक त्रिकोण घेतला या ठिकाणी डी ई एफ. याच्यातील कोणतेही दोन कोण आपण निवडायचे. समजा तुम्ही बी निवडला असाल, याच्या बरोबर याच्यातील एक कोण पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही इथं बी बरोबर ई घेतला असाल, बी बरोबर इथं एक, आणि नंतर तुम्ही सी घेतला असाल, कोण सी याच्या बरोबर हा कोण जर समान असेल असं तिन्ही कोण दिले नाहीत, दोन कोण दिलेले आहेत पहा. एका त्रिकोणाचे दोन कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोण असे. याचा अर्थच का, हा जितका कोण असतो तितका हा असला पाहिजे, एक कोण असला पाहिजे. दुसरा जितका असतो तितका याच्यातील दुसरा कोण असला पाहिजे. असं जर असेल तर हे दोन्ही त्रिकोण काय असतात, समरूप असतात. समरूप केव्हा म्हणतो आपण, समरूप केव्हा एका त्रिकोणाचे तिन्ही कोण बरोबर दुसऱ्या त्रिकोणाचे तिन्ही कोण असतील तरच समरूप. आणि समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात, समान गुणोत्तरामध्ये असतात किंवा समान प्रमाणामध्ये असतात. बरोबर आहे. तर याला म्हणतात ए ए कसोटी. तर ह्या दोघांचा वापर करून आपण यावरची उदाहरण सोडवायची आहेत. आणि उदाहरण सोडवत असताना ए ए कसोटी असं न घेता फक्त ए ए कसोटी घ्यायचं. म्हणजे काय करायचं या ठिकाणी, तर तुम्हाला उदाहरणामध्ये दोन एका त्रिकोणाचे दोन कोण बरोबर दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण तुम्ही सिद्ध करायचं. याच्यातील दोन कोणाबरोबर दुसऱ्यातील दोन कोण आहेत सिद्ध करायचं. आणि जर दोन कोण समान असतील तिसरा कोण आपोआप समान असतो, सिद्ध करायची गरज नाही. मात्र दोन कोणाला कारणं द्यावी लागतात. समजलं का नाही. हे का समान आहेत मग ती कारणं द्यावी लागतात. मग ती कारणं कशी घ्यायची असतात, ती आकृतीच्या साहाय्याने घ्यायचं असतात. समजलं का नाही. काय दिलेलं आहे, आकृतीचे कोणते गुणधर्म आहेत याचा वापर करून तुम्ही योग्य कारणाने दोन कोण समान दाखवायचे. आणि दोन कोण समान असतील तर डायरेक्ट का समजा समरूप दाखवायचं. समजलं का नाही. तर या दोनावरची आपण उदाहरणं बघूया. मी तर दोन उदाहरण लिहिलेत बघा. नंबर एक उदाहरण आहे पहिलं. इथं त्रिकोण ए बी सी मध्ये दिलं बघा. त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी हे चिन्ह लंब, म्हणजे ही रेषा याच्यावर लंब आहे. ए बी लंब बी सी व डीई लंब ए सी. तर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए ई डी हे सिद्ध करा म्हटलंय. मला 2 मार्काला विचारतात. मग आता ह्याचं सोल्युशन आन्सर कसं करायचं बघा. कोणते दोन त्रिकोण, हे दोन त्रिकोण घ्यायचे. हे दोन त्रिकोण हे समरूप दाखवले पाहिजेत. म्हणून त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ए ई डी मध्ये, ह्या दोन त्रिकोणामध्ये काय दाखवायचं, ही अट दाखवायची. ही अट कोणती अट, ए ए कसोटी दाखवायची. म्हणजे याच्यातील दोन कोण बघायचे, ते याच्याशी दोन कोण पाहिजे पहा. मग या प्रकारची उदाहरणं सोडवत असताना तुम्ही 5 कोणांची टेस्ट घ्यायची. 5 पैकी 2 कोण ओळखायचे. कोणकोणते, नंबर 1 गृहीत बघायचं, गृहीत. नंबर 2 त्या ठिकाणी समायिक का आहे का बघायचं.
नंबर 3 त्या ठिकाणी शिरोविरुद्ध आहे का बघायचं, शिरोविरुद्ध. नंबर 4 त्यामध्ये संगत आहे का बघायचं, संगत कोण. आणि नंबर 5 त्यामध्ये विक्रम कोण आहे का बघायचं. पहा हे 5 कोणांची तुम्ही टेस्ट करायची, 5पैकी 2 ओळखायचं. बघा गृहीत म्हणजे दिलेलं असतं, उदाहरणामध्ये हा कोण बरोबर हा कोण असा दिलेला असतो. इथं समायिक म्हणजेच एक कोण दोन्ही त्रिकोणामध्ये असतो त्याला समायिक म्हणायचं. असं शिरोविरुद्ध कोण जर आकृतीमध्ये असं काहीतरी असेल तर त्या ठिकाणी शिरोविरुद्ध कोण तयार होतो. आणि संगत कोण आणि विक्रम कोण हे 2 कोण मात्र रेषा समांतर असतील तरच घ्यायचं, नाही तर घ्यायचं नाही. समजलं का नाही. याचा उपयोग करून तुम्ही गणित सोडवली पाहिजेत. मग आता बघूया या ठिकाणी ह्या 2 त्रिकोणामध्ये प्रथम गृहीत म्हणजे दिलेलं आहे का, समजलं. दिलेलं आहे का, काय दिलेलं बघा. एडी लंब BC दिलेला आहे, हे दिलेलं आहे. AB लंब BC दिलेला आहे म्हणजे ही रेषा याच्यावरती लंब आहे. आणि जेव्हा लंब असतो तेव्हा त्या ठिकाणचा कोण किती असतो, 90 अंशाचा असतो. समजलं का नाही. म्हणजे हा कोण काटकोण आहे, पुन्हा इथं लंब आहे म्हणजे इथं DE लंब AC, DE लंब AC म्हणजे हा कोण 90, म्हणजे दोन्ही कोण 90 अंशाचे आहेत. म्हणून तुम्ही इथे लिहायचं कोण B बरोबर किंवा ABC असं म्हटलं तरी चालतं. ABC बरोबर कोण DEA किंवा AED कसंही चालतं. AED ABC आणि AED बरोबर का समजा 90 अंश. समजलं. मग याला कारण द्यायचं बघा. मग कारण कोणतं, हे दिलेलं आहे. आणि जेव्हा दिलेलं असतंय तेव्हा त्याला काय म्हणायचं, गृहीत म्हणायचं. पुढं असं लिहायचं गृहीत. म्हणजे मी याच्या साह्यानं तुम्ही सांगितलं, मनानं नव्हे. समजलं. हे एक झालं. मग आता दुसरा आणखीन एक शोधायचा कोण बघा. मग आता हा कोण संपलेला आहे, हे 2 कोण शिल्लक कोण इथं एक आहे आणि इथं एक आहे, हा दुसरा आणि इथं एक तिसरा. पास हे 3 कोण शिल्लक आहेत. मग बघायचं समायिक कोण आहे का बघायचं त्या ठिकाणी. म्हणजेच एक कोण या त्रिकोणामध्ये आणि या त्रिकोणामध्ये आहे काय बघायचं. जेव्हा एक बिंदू शिरोबिंदू दोघांमध्ये असतो तेव्हा त्या ठिकाणी तो कोण जो असतो तो कोण बिंदू एकच समायिक असतो किंवा त्या ठिकाणी शिरोविरुद्ध कोण असतो. समजलं का नाही. म्हणजे ए इथं आहे, इथं ए इथं आहे. म्हणजे ए बिंदू हा दोघांमध्ये आहे. या त्रिकोणामध्ये पण ए शिरोकोण आहे, शिरोबिंदू आहे आणि इथं पण ए शिरोबिंदू आहे. म्हणजे इथं असं गेला असेल तर हा कोण, हा इतका कोण, इतका हा असा. आणि पुन्हा या त्रिकोणामध्ये गेला असाल तर पुन्हा हाच कोण. हा कोण ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये आहे किंवा दोन्हीमध्ये असेल तर त्याला काय म्हणायचं, समायिक. म्हणून तसं लिहायचं कोण BAC. मी असाल पहा कोण BAC बरोबर कोण DAE बरोबर कोण DAE. आणि पुढं लिहायचं इथं समायिक. हे कारण लिहिलं पाहिजे. समजलं का. म्हणून पहा 2 कोण आपण दाखवले, याच्यातील 2 कोण बरोबर याच्यातील 2 कोण. म्हणजे कोणती कसोटी वापरली आपण, AA कसोटी. म्हणून इथं लिहायचं त्रिकोण ABC समरूप. हे समरूपतेचं चिन्ह त्रिकोण AED. समजलं. मग कशावरून म्हटलं तुम्ही, ह्या 2 कोणावरून म्हटलं. म्हणून पुढे लिहायचं AA कसोटी. AA कसोटी हे सिद्ध. समजलं. काही वेळा त्यांच्या संगत बाजू विचारतात पहा. मग यावरून तुम्हाला काय लिहिता येत आहे. आता हे इथं विचारलं आणि इथपर्यंत विचारलंय, परंतु तुम्हाला संगत बाजूंची गुणोत्तरे लिहा म्हटलं असेल मग कसं लिहायचं बघा. ए कोण घेतला असाल, ए समोरील पहा इथं कोणती बाजू आहे, BC. मग इथं BC भागिले हा ए कोणाशी, इथं ए कोण कोणता, इथं DE. इथं पहा भागिले DE हे गुणोत्तर होत आहे. पुन्हा इथं B कोण आहे, B समोर कोण आहे समजा B कोणाशी, इथं AC. म्हणजे हा कोण सोडला असेल हे शिल्लक उरतंय. AC भागिले इथं B बरोबर E आहे आणि E समोरची बाजू कोणती, AD किंवा DE.
इथं ए डी पा या ठिकाणी ए डी. शिल्लक कोणतं सांगायचं आता? सी कोण आहे बरोबर सी समोरची बाजू कोणती ए बी. ए बी भागिले सी बरोबर कोणता कोण असणार शिल्लक डी असणार. डी समोर ए ई. हे पण असं काही वेळा विचारतं. समजलं? हे समरूप दाखवायचं नंतर हे सिद्ध असं करायचं. तर हे उदाहरण नंबर 1 झालं पहा. समजलं? आता याच्यामध्ये बघा हे दुसरं उदाहरण काय म्हटलं आहे या ठिकाणी. तर अशी आकृती दिलेली आहे. आकृतीमध्ये पी क्यू समांतर आर एस आहे. पी क्यू समांतर आर एस. तर हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. कोणते दोन्ही त्रिकोण? त्रिकोण पी ओ क्यू. पी ओ क्यू हा त्रिकोण समरूप त्रिकोण म्हटलेला आहे. कोणता? आर ओ एस. हे दोन्ही त्रिकोण समरूप आहे सिद्ध करा. जेव्हा समरूप सिद्ध करा म्हणतात किंवा असं बाजूचं गुणोत्तर ह्या तिन्हीपैकी 2 बाजूंचं गुणोत्तर किंवा 2 बाजूंचा गुणाकार असं विचारतात का नाही, तेव्हा नेहमी ते समरूप हे सिद्ध करायचं आणि समरूप सिद्ध करून तुम्ही हे दाखवायचं या ठिकाणी. मग बघूया हे 2 त्रिकोण आहेत पाहता. सोल्युशन किंवा याचा आन्सर काय होतं बघा. त्रिकोण पी ओ क्यू व त्रिकोण आर ओ एस मध्ये बरोबर लिहिलं पाहिजे. हां 2 कोण समान दाखवायचे. इथं लंब होतं. इथं लंब काय दिलंय का नाही. बरोबर आहे का? म्हणजे गृहीत दिले नाही या ठिकाणी कोणता कोण समान आहे दिलेलं नाही. मग या ठिकाणी समाईक कोण आहे का? एक कोण दोघांमध्ये आहे का बघा. इथं 1 2 3 हे 3 कोण 1 2 3 हे 3 कोण वेगळे आहेत. पण समाईक इथं जर समाईक आहे की नाही हा कोण तसा इथं समाईक कोण नाही आहे. म्हणजे हे पण इथं लागू पडत नाही हे पण लागू पडत नाही इथं. मग आता शिरोविरुद्ध कोण आहे का बघायचं. सांगितलं मग अशी शिरोविरुद्ध कसं बघायचं. ते आकृतीमध्ये असं काहीतरी असेल का नाही. नक्की शिरोविरुद्ध असतो. समजलं का नाही. मग आहे का तसं बघा इथं या ठिकाणी. म्हणजे याचा हा कोण बरोबर हा कोण कारण शिरोविरुद्ध कोण समान असतात हा गुणधर्म माहीत आहे. पण 2 रेषा परस्परांना छेदत असतील तर होणारे शिरोविरुद्ध कोण ह्या 2 कोणांच्या जोड्या समान असतात. जितका कोण हा असेल तितकाच हा असतो आणि जितका असेल तितकाच हा असतो बघा. समजलं का नाही. म्हणजे जितका कोण हा आहे याचे बरोबर हा कोण आहे. करेक्ट. म्हणून आपण प्रथम ते लिहूया. कोणता कोण पी ओ क्यू. कोण पी ओ क्यू बरोबर कोण आर ओ एस. पुढं कारण लिहायचं. शिरोविरुद्ध कोण सी वी को असं म्हटलं तरी चालतं किंवा पूर्ण लिहा तुम्ही. समजलं. शिरोविरुद्ध कोण असं. एक झालं पहा. आणखीन एक कोण शोधायचं आता. हे पहा शिल्लक उरला हे हा एक आणि हे 2 कोण शिल्लक उरले. याच्यातील कोणता कोण याच्या बरोबर हा कोण आहे की याच्या बरोबर हा कोण आहे हे तुम्ही शोधायला पाहिजे. मग सांगितलं बा पुढं बघायचं. हे पण झालं. आता शिल्लक काय उरले समजा संगत आणि वितक्रम कोण. हे कोण केव्हा बघायला सांगितले जर रेषा समांतर असतील तरच बघायचं नाही तर बघायचं नाही. मग रेषा समांतर आहे का इथं आहे बघा. समजलं का नाही. म्हणजे यालाही रेषा समांतर आहे आणि त्याला छेदिका आहे दोन्ही छेदणारी. म्हणजे ही पण छेदिका आहे अशी आणि इथं ही पण छेदिका आहे. जेव्हा 2 समांतर रेषांना छेदिका छेदते समजलं का नाही तेव्हा संगत कोण समान असतात वितक्रम कोण समान असतात आणि आंतर कोण हे परस्पराचे म्हणजे पूरक असतात. ह्या 3 अटी आहेत. जितका कोण हा असतो तितका हा असतोय. याला आपण संगत कोणांच्या जोड्या म्हणतो. जितका कोण हा असतो तितका हा असतोय. याला आपण काय म्हणतो समजा वितक्रम कोणांच्या जोड्या. आणि नंतर ह्या 2 कोणांची बेरीज का समजा 180 असते. केव्हा रेषा समांतर असतील तर. समजलं. मग आता ह्या 2 रेषा समांतर आहे. छेदिकाही घेतला असाल तर या छेदिकेशी या समांतर रेषेशी होणारा हा कोण बरोबर आहे. ही छेदिका इकडं आलेलं आहे पहा आणि ही समांतर म्हणजे हा कोण होणार पहा. कोणतं एक घ्या तुम्ही. म्हणजे कोणता कोण ओ क्यू पी ओ किंवा ओ पी क्यू असं घ्या वाटल्यास कोण ओ पी क्यू बरोबर ओ एस आर. ओ एस आर पुढं कारण लिहायचं वितक्रम कोण. इथं वितक्रम कोण. समजलं का नाही. 2 कोण तुम्ही घेतला पहा. तिसरा कोण दाखवायची गरज नाही. म्हणून इथं लिहायचे दोन्ही त्रिकोण पुन्हा त्रिकोण पी ओ क्यू समरूप त्रिकोण आर ओ एस हे सिद्ध. पुढं काय लिहायचं समजा कारण ए कसोटी
कारण ए कसोटी हे सिद्ध. समजले हे दोन. आता याच प्रकारचं दुसरं एक वेगळं उदाहरण आहे. पहा आता इथं आपण कसं कोणत्या पद्धतीने घेऊ शकतो बघा. आपण ही दोन उदाहरणं बघितली. तिसरं उदाहरण असं आहे, सेम असं दाखवलं. उदाहरण नंबर 3. या ठिकाणी काय म्हटलं, हे असं दिलंय, पुन्हा हे असं इथं दिलेलं असं ए बी सी डी आणि इथं ओ आहे आणि हे असं दिलं बघा. इथं काय म्हटलंय, आकृतीत कोण ए बरोबर कोण सी, तर या ठिकाणी ए ओ ए गुणिले ओ डी बरोबर ओ बी गुणिले ओ सी हे सिद्ध करा. हे सिद्ध करा. पहा दोघांमध्ये काय फरक पडला बघा. आता समजलं. अशी आकृती दिलेली आहे आणि याच्यामध्ये काय दिलंय, कोण ए बरोबर कोण सी, तर हे गुणोत्तर जे आहे ओ ए गुणले ओ डी बरोबर ओ बी गुणले ओ सी हे सिद्ध करा म्हटलंय. पहा काय काय तुम्ही घ्यायचं. इथं एक बाजू भागिले दुसरी बाजू बरोबर इथं पुन्हा हे असं दोन बाजूंची गुणोत्तरे किंवा हे असं असेल तर तुम्ही नेहमी समरूपतेकडे जायचं. दोन त्रिकोण समरूपतेकडे जायचं. समजलं का नाही. म्हणजे ते दोन त्रिकोण समरूप दाखवायचं. मग कोणकोणते दोन त्रिकोण, हे घटक असणारे दोन त्रिकोण घ्यायचे. म्हणजे ओए कोणामध्ये आहे, ओए पा म्हणजे हा त्रिकोण घेतला पाहिजे. ओडी कोणामध्ये आहे, इथं आहे म्हणजे हा त्रिकोण घेतला पाहिजे. समजलं. त्रिकोण निवडणं पण महत्वाचं आहे. इथं सहज समजतं, परंतु काही कॉम्प्लिकेटेड उदाहरणं असतात, त्यावेळी कोणते त्रिकोण निवडायचे हे पण तुम्हाला समजले पाहिजेत. म्हणून आपण काय करूया, इथं सोल्युशन पहा. उत्तर तुमचं या ठिकाणी त्रिकोण ए ओ बी व त्रिकोण सी ओ डी मध्ये, ह्या दोन त्रिकोणामध्ये बघा. आता ही पाच कोण तुम्हाला सांगितले हे घ्यायचे म्हणून याच्यातून दोन कोणांची निवड करायची. गृहीत म्हणजे दिलेले कोण, म्हणजे याच्यातील कोणता कोण बरोबर याच्यातील कोणता कोण दिले का त्याने इथं दिले बघा. कोण ए बरोबर कोण का समजा सी म्हणजे दिलेला आहे तो. इथं समांतर रेषा दिली नव्हती. मग अशी काय दिलं होतं, समांतर दिलं होतं. इथं समांतर नाही आहे. म्हणजे इथं कोण ए बरोबर या ठिकाणी कोण सी का, इथं कारण आपल्याला माहिती त्यांनी दिलेलं आहे म्हणून गृहीत. समजलं. हे एक झालं. एक कोण दिलेला आहे, आपण एक कोण शोधायचं. मग पुढं पुन्हा इथं समायिक आहे का, समायिक नाही. पा या ठिकाणी शिरोविरुद्ध आहे का, दोन रेषा छेदलेत का, दोन रेषे छेदलेत म्हणजेच कोण हा बरोबर कोण हा होतो. बरोबर आहे. म्हणजे कोण ए ओ बी बरोबर कोण सी ओ डी. पुढं कारण द्यायचं काय सांगा बघूया. शिरोविरुद्ध कोण, शिरोविरुद्ध कोण, व्हर्टिकल ऑपोजिट अँगल म्हणजे काय समजा शिरोविरुद्ध कोण. पहा आपण दोन कोण घेतले, एकाचे दोन कोण बरोबर दुसऱ्याचे दोन कोण घेतले. पहा म्हणून डायरेक्ट ते लिहायचं त्रिकोण ए ओ बी हे काय समजा समरूप, समरूप त्रिकोण सी ओ डी. कशाच्या आधारे, दोन कोणावरून घेतलं म्हणून इथं लिहायचं का ते. कसोटी कोणती वापरला, ए कसोटी. समजलं का, ए कसोटी. मग आता इथपर्यंत थांबा म्हटलं का त्याने, हे असं विचारलं का नाही. मग आता पुढं हे विचारलंय बघा असं एओ गुणले ओडी डायरेक्ट लिहायचं नाही. मग याच्यातली एओ बघा, एओ कोणासमोर आहे, या कोणासमोर एओ आहे. बरोबर आहे. म्हणून इथं ओ ए म्हटलंय म्हणून ओ ए घेतलं. ओ ए भागिले लिहायचं नेहमी. या त्रिकोणाचे कोण अंश, या त्रिकोणाच्या बाजू अंशामध्ये लिहायच्या आणि याच्या बाजू छेदामध्ये लिहायच्या. याच्या बरोबर याच्यातील संगत बाजू कशी निवडायची बघा. हा बरोबर हा कोण झाला आणि हा बरोबर हा कोण झाला, म्हणजे शिल्लक याच्या बरोबर कोणता कोण होणार, हा होणार. समजलं का नाही. कोण बी बरोबर कोण डी,
म्हणून याच्या समोरील बाजू ही बरोबर याच्या समोरील बाजू ही, या संगत बाजू. म्हणून OA भागिले किंवा OA भागिले OC. इथं मग काय म्हटलंय, OC घेतलं इथं भागिले OC. बरोबर बघा. पुन्हा कोणतं पाहिजे तुम्हाला, याच्यातील OB बाजू पाहिजे. OB कुणासमोर आहे, इथं OB भागिले OB बरोबर हा आहे OB भागिले OD. का तर ह्या संगत बाजू आहेत. कुणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, संगत बाजूंची गुणोत्तरे. समजलं का. मग हे असं इथं आहे का, नाही. पुन्हा शेवटी जे विचारलं तिथपर्यंत गेलं पाहिजे. मग काय विचारलं, AO गुणले OD, AO इथं आहे OD इथं आहे, म्हणजे या दोघांचा आपण गुणाकार करू शकतो. म्हणून OA गुणिले OD बरोबर ह्या दोघांचा गुणाकार OB गुणिले OC हे सिद्ध. समजलं का, हे सिद्ध. तुम्ही हे सिद्ध लिहा किंवा असं करा, कोण दोन्हीपैकी काय करू शकता. असं समजलं का नाही. अशा प्रकारे तुम्हाला उदाहरण विचारतात. तर या प्रकारे तुम्ही घरी प्रयत्न करायचं. बघा एक उदाहरण आहे 4 नंबरचं उदाहरण, तुम्ही स्वतः घरी केलं पाहिजे. आकृती अशी दिलेली आहे. ABC आणि असं दिलंय बघा, D आणि E दिलंय आणि इथं हे चिन्ह दिलंय, पुन्हा हे चिन्ह असं दिलेलं आहे. तर म्हटलंय आकृतीवरून, तर AE गुणिले AE भागिले AB, AE भागिले AB बरोबर AD भागिले AC हे सिद्ध करा. हे सिद्ध करा. असं हे एक उदाहरण आहे 4 नंबरचं. आणि 5 नंबरचं उदाहरण पुन्हा असं दिलं बघा, ABC नंतर इथं हे DE असं दिलंय बघा. आणि आकृतीवरून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADE हे दाखवा. हे दाखवा. समजलं. तर या प्रकारे आपण काय पाहिलं, तर समरूपतेची कसोटी नंबर 1 त्याचा व्यत्यास. ही कसोटी म्हणजेच ही कसोटी. इथं तिन्ही कोण लागतात, इथं तिन्ही कोणाची गरज नाही. समजलं. AA कसोटी म्हटलं असेल व्याख्या ही सांगायची, आणि AA कसोटी म्हटलं असेल तर ही व्याख्या सांगायची. समजलं. तर हे आपण पाहिलेलं आहे. अजून 2 कसोट्यांचा आपण अभ्यास करायचा आणि त्याच्यावरची उदाहरणे घ्यायची आहेत. तर आज आपण इथं थांबूया. तर याच्यावरचा प्रमेय तुम्ही पुन्हा पुन्हा बघायचं. समजलं. कोणता, 2 त्रिकोणामध्ये जर तिन्ही संगत कोण समान असतील तर त्यांच्या संगत बाजू समान प्रमाणात असतात व ते समरूप त्रिकोण असतात. हा प्रमेय आहे आणि हा 4 मार्काला प्रमेय आहे, परीक्षेला पडतो. तो तुम्ही बाहेर करण्यापेक्षा समजावून तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा. समजलं का. आणि यावरची उदाहरणं ही 2-2 मार्काला, काही वेळा 1 मार्काला तरी विचारतो तुम्हाला उदाहरण, तुम्ही सोडवायचं. थँक्यू.